चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला मराठी वृत्तपत्रामधून म्हणजे लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे 2 वर्तमानपत्र उत्तमरित्या आहे. त्यामधून तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता. पण जर समजा कधी तुम्हाला रोज वाचता नाही आलं, तरी पण एक काम करायचं. जरी समजा आता या वर्तमानपत्राचा फायदा कोणाला होणार? तर लक्षात घ्या, जी कंबाईनची तयारी करत आहे गट ब आणि गट क करिता, तर नक्कीच फायदा होणार. त्याच्यासोबत सर्वात जास्त फायदा जरी म्हणाल तर तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो नवीन आलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार. रोज नाही वाचता आला तर काय करायचं, जे आठवड्यामधल्या येतात, एक रविवारच्या जे म्हणजे वर्तमानपत्र येतात, तर ते संपादकीय पेज जे असतात किंवा पुरवणी त्याच्याशी जोडल्या जाते ना, ते सर्वात उत्तमरित्या अगदी पूर्ण पेज तुम्हाला प्रत्येक विषयावरती दिलेलं असं त्याने आणि सखोलपणे दिलेलं असतं. लेख व्यवस्थित वाचा, त्याला व्यवस्थित पॉइंट काढून ठेवा आपले आणि ते मुद्दे जेव्हा तुम्ही काढता तर त्या संदर्भात लक्षात ठेवा की एक एक मुद्दा कसा जोडता येईल आपल्या विषयाच्या संदर्भात आपल्या अभ्यासक्रमाला, ते नेहमी तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. म्हणून चालू घडामोडीचं डोक्यातून गोंधळ जे असेल तो काढून टाका आणि वर्तमानपत्र वाचायला लागा. फक्त नाही वाचता आला तर रविवारचं तर आवर्जून वाचा. रोज वाचलं तर उत्तमरित्या असेल तुमच्यासाठी आणि वाचून तुमचे एक एक पॉइंट असे नोट करून ठेवा आपल्या डायरीमध्ये. म्हणजे जेव्हा परीक्षा होईल आपली 1 वर्षांनी, 1.5 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी, तेव्हा तुम्हाला ऐनवेळी चालू घडामोडीच्या संदर्भात कुठेही शोधात किंवा कुठेही भटकण्याची गरज पडणार नाही आणि तो मुद्दा तुम्हाला अगदी मनापासून बारकाईने समजलेला असेल.